नमस्कार मित्रांनो. गुरुचं राशी परिवर्तन मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये होणार आहे दिनांक 2 मे 2024ला. त्याचा संपूर्ण परिणाम नेमका तुमच्या राशीवर कशा प्रकारे असणार आहे. याचप्रमाणे मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मानला जातो, जो की तुमच्या 7व्या स्थानामधून भ्रमण करणार आहे. त्याचा परिणाम नेमका तुमच्या राशीवर मे महिन्यामध्ये कशा प्रकारे असणार आहे. रवी आणि शुक्र सुद्धा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्व ग्रहांचे परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनावरती आणि सार्वजनिक जीवनावरती कशा प्रकारे असणार आहे. तुमचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य, ज्याला आपण गृहसौख्य जर सुद्धा म्हणतो, ते कशा प्रकारचे असणार आहे. याचप्रमाणे तुमचं लव्ह लाईफ कसं असेल आणि वैवाहिक जीवन कसं असेल आणि करिअर कसं असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण गुरुबद्दल चर्चा करू. गुरु जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की जो गुरु आहे हे गेले वर्षभर तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता. तर साधारणतः आरोग्याच्या संदर्भातले त्रास, गोष्टी काही तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हता. बऱ्याच प्रमाणात तुम्ही प्रयत्न करत होता. मुळात तुमची जी रास आहे ही बौद्धिक तत्वाची आहे, म्हणजे बुद्धीने अतिशय हुशार आहे. तुमची आकलनशक्ती आणि ग्रहशक्ती उत्तम आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही जास्त अलर्ट असता. कुठलीही गोष्ट करायच्या आधी तुम्ही सखोलपणे विचार करता. सगळ्या गोष्टीचा विचार करून नंतरच एखाद्या गोष्टीचा निर्णय घेता. परंतु एवढं संपूर्ण असून सुद्धा काही निर्णय तुमचे चुकत होते. तुमचे प्रयत्न फुकट जात होते किंवा त्यांना यश येत नव्हतं, आणि त्यामुळे साहजिकच तुमचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत झालेला होता आणि त्याच्या जोडीला आरोग्यात सुद्धा काही नीटसं राहत नव्हतं. आता या सगळ्यांमधून तुम्ही आता हळूहळू बाहेर येत आहात. जसं की गुरु जो आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच हवी असते ती म्हणजे भाग्याची साथ. ती तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण वर्षभरामध्ये मिळणार आहे. कारण 2 मे 2024 पासून ते 14 मे 2025 पर्यंत गुरु जो आहे हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार. म्हणजे संपूर्ण वर्ष तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. खास करून तुम्ही केलेल्या कामाचं यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ज्याप्रमाणे अपेक्षा कराल त्याप्रमाणे अपेक्षित यश तुम्हाला मिळेल आणि कॉन्फिडन्स तुमचा खूप चांगला राहील. तुमचं आरोग्य बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. अर्थात या वेळेला थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. त्या फिरण्यामुळे मात्र तशी काय काळजी करू नका. तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट करायचं आहे, प्रॉमिसेस करायचे आहेत, नवीन काही सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. मुळामध्ये तुमचे अंदाज बरोबर ठरतील. त्याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सुद्धा बऱ्याचशा गोष्टी साधारण गेल्या 1.5-2 वर्षात तुम्ही बघितलं असेल की तुमचं लव्ह लाईफ काय थोडंसं डळमळीत होतं. म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर काही गोष्टी व्यवस्थित जुळून येत होत्या, गैरसमज होत होते, त्या गोष्टी आता सगळ्या व्यवस्थित होतील. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा गोष्टी ज्या आहेत ह्या या बऱ्याच प्रमाणात रुळावर येऊ शकतील. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. गुरुचं जे भ्रमण आहे हे तुम्हाला भाग्याची साथ खूप चांगली लागेल. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांना भेटी देणं, मंदिरांना भेटी देणं, जर का तुम्ही कुठल्या पंथा असाल किंवा कुठला गुरु वगैरे केला असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही केलेलं चांगलं काम समाजासमोर येणं, अशा बऱ्याच प्रकारचे अनुभव तुम्हाला गुरुमुळे मिळणार आहेत. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे तुमच्या राशीमध्ये केतूचं भ्रमण आहे. तर साधारणतः वर्षाचे जी काही ग्रहण कालावधी असेल किंवा महिने असेल त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आत्ताच जर का तुम्ही अनुभव घेतला असेल की साधारणतः एप्रिलच्या 9 तारखेला जे ग्रहण होतं म्हणजे सूर्यग्रहण होतं, अर्थात ते भारतातून दिसला नाही, परंतु त्याचे प्रभाव या कन्या आणि मीन राशीने नक्कीच अनुभवलेले असेल. तुमच्या राशीने सुद्धा म्हणजे कन्या राशीने अनुभवलेले असेल. तर साधारण तशाच प्रकारे थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. येणारं जे ग्रहण असेल ते सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार. तर साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीचे जे गुरुचे जे अनुभव आहेत किंवा आपण जे आता पाहिलं त्याचे अनुभव तुम्हाला निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे मिळतील. आता आपण थोडं मे महिन्याबद्दल चर्चा करू किंवा मे जो महिना आहे हा तुम्हाला नेमका कशा प्रकारचा जाईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्य, मग ते शारीरिक आणि मानसिक आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 11 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, हा 6ष्ठ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे आणि जो मंगळ आहे मंगळ तुमच्या 2व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. संपूर्ण महिना तो तुमच्या 7म स्थानामध्येच राहणार आहे. तर एकत्रित या सर्व ग्रहाचा जर का विचार करायचा झाला तर आरोग्याच्या संदर्भात फारसे मोठे काही त्रास होणार आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे गुरुची जी दृष्टी आहे हे तुमच्या राशीवरती असणार आहे. त्याच्यामुळे गोष्टी जरी तुम्हाला वाटल्या की त्रास होतोय किंवा प्रॉब्लेम होतोय तरी ते टोक गाठणार नाही. अर्थात इथे तो तुमचा मूलभूत किंवा मूळ स्वभाव आहे तो म्हणजे अति विचार करणं, छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा चिकित्सकपणे विचार करणं, यापासून थोडंसं लांब राहा. काही गोष्टी लेट गो करायला शिका, सोडून द्यायला शिका. कारण छोट्या छोट्या गोष्टींनी फारसे मोठे परिणाम होत नाही, पण या छोट्या गोष्टींचा विचार जास्त केला तर चांगल्या गोष्टींना सुद्धा आपण चांगल्या गोष्टींचा आनंद सुद्धा आपण गमावतो किंवा त्याला पारखा होतो. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं झालं
तर फार मोठे त्रास किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन तुम्हाला या महिन्यामध्ये येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे, शुक्र अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे तुमच्या राशीकरता, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 20 तारखेनंतर हा तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गी आहे अर्थातच. आणि जो अष्टमेश आहे मंगळ, तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये आर्थिक जो संदर्भ आहे हा हळूहळू तुमच्या रुळावरती येणार आहे. गेल्या काही महिन्यामध्ये गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या, ज्याला आपण फायनान्शियल क्रच वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्ही गेल्या 2-3 महिन्यामध्ये नक्की अनुभवलेले असेल. परंतु या महिन्यामध्ये त्याच्यामधून तुम्ही हळूहळू बाहेर पडत असाल. काळजी करू नका. मी असं नाही म्हणणार की गुरुचं जे प्रमाण आहे तुम्हाला अगदीच मोठ्या प्रमाणात लगेच परिणाम देईल, असं काही नाही. परंतु या महिन्याच्या साधारण 20-25 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. भाग्याची साथ खूप उत्तम लागेल आणि आर्थिक गणितं जी तुमची बऱ्याच प्रमाणात अचूक असतात आणि गेल्या काही महिन्यामध्ये डळमळीत झालेली होती, या महिन्यामध्ये परत जी तुमची आर्थिक गणिते अचूक ठरतील, तुम्ही मानलेले आधार बरोबर ठरतील आणि आर्थिक संदर्भात काही चांगले लाभसुद्धा तुम्हाला मिळतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतो आणि नंतर भाग्य स्थानात भ्रमण करणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबर गेले साधारण 3-4 वर्ष काही गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. म्हणजे वादविवाद होणं, घरातल्या लोकांबरोबरचे जे नातेसंबंध ते दुरावलं जाणं, त्याच्यामध्ये कटुता येणं, गृहसौख्याबद्दलचं गोष्टी काही 3-4 वर्षात बरोबर नव्हत्या. परंतु आता बऱ्याच प्रमाणात गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भात जर का तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील, म्हणजे नवीन वास्तू घ्यायची असेल, वास्तूत रिनोव्हेशन करायचं असेल, असलेली वास्तू विकायची असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी आत्ता जो कालावधी, हा कालावधी खूप चांगला राहील. खास करून मे महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे खूप चांगल्या प्रकारचे अनुभव मिळतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत खास करून तुमच्या लव्ह लाईफबद्दल. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफबद्दल सुद्धा गोष्टी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये काही बरोबर नव्हत्या. म्हणजे तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहात त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होणं आणि ते वादविवाद वाढले जाणं, याचप्रमाणे तुमच्या दोघांमध्ये थोडीशी संदेहजनक अशी परिस्थिती निर्माण होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल, म्हणजे गैरसमज वगैरे. तर आता त्याच्यामधून वेगळं होतं, म्हणजे आता गोष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे हळूहळू. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्या दोघांमध्ये नातेसंबंध आहेत ते अधिक दृढवत होणार आहेत. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी तुमच्याकडे अतिशय चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण मे महिन्यापासूनच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात तुमच्या बदलतील. म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरणे, त्या संदर्भात काही चांगले लाभ होणे, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित येतील. याचप्रमाणे जे जोडपी आहेत, म्हणजे ज्या जोडप्या आहेत की जे संतती सुखाबद्दल विचार करत आहेत, संतान सुखाबद्दल विचार करत आहेत, संततीबद्दल विचार करत आहेत, त्याच्याकरता येणारं संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं राहील. त्याच्यामुळे तुम्ही संततीबद्दल विचार करू शकता किंवा ज्या महिला मुलाच्या संदर्भात विचार करता आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी आहे, संपूर्ण कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी, संपूर्ण वर्षाचा जवळजवळ खूपच चांगला राहील. तुम्ही केलेले जे एफर्ट्स आहेत, तुमचे जे प्रयत्न आहेत, त्याला चांगलं यश मिळेल. तुमचं ॲप्रिशिएशन कामाचं खूप चांगल्या प्रकारे त्याला दिसून येईल, जे की गेल्या 2-3 वर्षामध्ये होत नव्हतं. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्या संदर्भात. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत थोड्याशा गोष्टी वेगळ्या असेल, कारण तुमच्या 7व्या स्थानामध्ये तुमच्या 7व्या स्थानामध्ये मंगळ, राहू आणि नेपच्यून हे 3 ग्रह भ्रमण करत आहेत. खास करून मंगळाबद्दल सांगायचं झालं तर अशुभ फलदायी ग्रह आहे तुमच्या राशीकरता. तर संपूर्ण महिन्यामध्ये, म्हणजे संपूर्ण मे महिन्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडी जर तुमच्यात थोडासा हवी झालेला आहे का, किंवा थोडासा वरचढ झालेला आहे का, अशा प्रकारचे काही जाणीव तुम्हाला होतील, किंवा दोघांमध्ये जे खटके आहेत ते थोडेसे जास्त प्रमाणात उठतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं सामंजस्याने भूमिका घेतली तर गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होताना दिसेल. ही गोष्ट थोडंसं म्हणजे मनामध्ये घेणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या गोष्टींवर जास्त चिकित्सक राहू नका, गोष्टी थोड्याशा टोकाच्या होतील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे करिअर आहे त्या करिअरच्या बाबतीत गोष्टी कशा प्रकारच्या असतील. जसं की तुमच्या राशीचा जो दशमेश आहे बुध, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो दिनांक 11 तारखेनंतर, हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर जसं जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये तशाच प्रकारे चालू ठेवा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण चेंजेस वगैरे करू नका. ते चेंजेस काही अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत आणि गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड वगैरे होऊ शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण. कागदोपत्री व्यवहार
तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात करू नका. उलट पक्षी तुमची जी इमेज आहे थोडीशी डॅमेज होऊ शकेल. तर थोडंसं नाकासमोर चालण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारचे प्रयोग मात्र त्यामध्ये करू नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी तुमच्यासाठी हळूहळू बदलतात, हळूहळू सकारात्मकतेने येत आहेत. लवकरात लवकर होणार नाही. त्याची स्वतःची गती आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळते. पण ही गोष्ट मात्र निश्चित की गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या गोष्टी तुमच्या विरोधात गेल्या होत्या, त्या हळूहळू तुमच्यासाठी सकारात्मक होताना दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, जसं की दिनांक 13 तारखेला रवी आणि हर्षची युती होणार आहे तुमच्या अष्टमात मेष राशीमध्ये. आरोग्याकडे लक्ष द्या. लागणं, कापणं, करसडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीसारखे प्रसंग या दरम्यान होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस वगैरे करणं, जर तुम्ही प्रवास करत असाल तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुमचे जे भावंड आहेत त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये आणि शुक्र आणि हर्षची युती होणार आहे तुमच्या अष्टम स्थानामध्ये. रवी गुरुची युती अतिशय शुभ फलदायी राहील. तुमच्या मनात जे काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, त्याची पूर्ती होणं किंवा त्या संदर्भात काही चांगल्या घटना घडणं, जसं की जर तुम्ही जॉबलेस असाल तर जॉबच्या संदर्भात काही गोष्टी घडतील. तुम्हाला जॉबच्या संदर्भामध्ये चांगल्या काही गोष्टी अनुभवास येणं, त्याचप्रमाणे तुमचे प्रमोशन होणं, तिथल्या व्यक्तींबरोबर किंवा वरिष्ठांबरोबर नातेसंबंध सुधारणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भात काही गोष्टी. जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर त्या संदर्भात काही चांगली स्थळं वगैरे येणं किंवा विवाह फायनलाइज होणं, विवाह प्रत्यक्ष होणं, याचप्रमाणे इतरही काही गोष्टी तुमच्या असतील सामाजिक किंवा आर्थिक किंवा तर त्या संदर्भातले आर्थिक पूर्तीचा काळ जो आहे तो या दरम्यान. रवी गुरुची युती तुमच्यासाठी शुभ फलदायी अशी राहील भाग्यस्थानामध्ये. याचप्रमाणे शुक्र हर्षच्या युतीच्याबद्दल थोडीशी काळजी घ्या. या ठिकाणी थोडंसं तुमचे जे खर्च असेल, स्पेंडिंग असेल त्याकडे लक्ष द्या. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. ही काळजी घेणं थोडंसं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला मंगळ आणि राहूची युती होणार तुमच्या सप्तमस्थानात. आता ही जी युती आहे, हा जो योग आहे, या संपूर्ण महिन्यामध्ये अशुभ फलदायी आहे. खास करून जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये गैरसमजाचं वातावरण होईल आणि त्याचे जे परिणाम असतील, ते परिणाम थोडेसे टोकाचे वगैरे होऊ शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं कारण लवकर समजणार नाही, त्याचं रिझनिंग लवकर होणार नाही. तर थोडंसं या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. दिनांक 20 तारखेच्या आसपास म्हणजे साधारण 19, 20, 21, 22 या दरम्यान थोडंसं सतर्क राहा, काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला बुध आणि हर्षची युती सुद्धा तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. ही थोडी महत्त्वपूर्ण राहील. अष्टमात होणारी बुध हर्षची युती 2-3 बाबतीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्या आणि भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. कधी कधी बऱ्याच वेळेस आपण छोट्या मोठ्या गोष्टींनी थोडंसं व्यथित होतो किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या करायला जातो. तर या ठिकाणी लक्ष द्या. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इझी मनीच्या मागे जाऊ नका. झटपट पैशाच्या किंवा झटपट लाभाच्या मागे जाऊ नका. तुमचे अंदाज साफ सकतील या ठिकाणी लक्ष द्या. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो शुभ फलदायी असा दिन आहे तो म्हणजे अक्षय तृतीया. दिनांक 10 तारखेला होणार आहे. तर अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधारण वर्षाचे जे 3.5 मुहूर्त आहेत त्याच्यापैकी अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा शुभ फलदायी मानला जातो. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण तुम्ही खरेदी करू शकता. मग ते कुठलीही असेल, तुम्हाला जर चांगली गुंतवणूक जर करायची असेल, सोने, चांदी, जिरे, माणिक, तर त्या संदर्भात, त्याच्या खरेदीच्या संदर्भात हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त अतिशय शुभ फलदायी मानला जातो. बाकी कुठलीही प्रकारची जे खरेदी असेल, घरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे म्हणजे या दिवशी किंवा या मुहूर्तावर घेतलेल्या वस्तूची एक खासियत असते किंवा केलेल्या इन्व्हेस्टमेंटची एक खासियत असते, ती इन्व्हेस्टमेंट वाढत जाते. केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्हणतात बऱ्याच वेळा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्याला काही वेळेस कमी पडते गोष्ट म्हणून आपण ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतो. तर असं काही होत नाही या अक्षय तृतीयेमध्ये. अक्षय तृतीया अक्षय मिळतो त्यावेळेस तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक असतात, नेमके असतात आणि त्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढत जाते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्याचा तुम्ही अनुभव निश्चित घेऊ शकता. एक टिप इथे तुम्हाला सांगावीशी वाटते, तुम्ही तरुण ती फॉलो करू शकता. पुरुषांसाठी जे आपण पैसे ठेवतो ते नेहमीचं पाकिट किंवा वॉलेट ज्याला आपण म्हणतो ते, आणि स्त्रियांकरता जे आपण पर्स असे की ज्या ठिकाणी तुम्ही नेहमीचे पैसे ठेवता, तर ती तुम्ही या अक्षय तृतीयेला ते जे पाकिट किंवा पर्स असेल ती जरूर घ्या आणि त्याचा अनुभव निश्चित घ्या. अशा प्रकारे जर का तुम्ही घेतलं म्हणजे पाकिट किंवा पर्स तुम्ही खरेदी, तर त्याच्यामध्ये जे तुमचे पैसे असतात ते वापरलं सुद्धा गेलं पाहिजे. म्हणजे नुसतं पाकिट घेऊन तसंच ठेवून उपयोग नाही. तुम्ही त्याचा नक्की वापर करा नेहमीच्या तुमच्या पैशाच्या देवघेवीसाठी. तर अर्थातच त्याच्यामधले पैसे हे जास्त काही खर्च होणं, त्याच्यामध्ये पैसे जास्त प्रमाणात शिल्लक राहतील याचा तुम्ही नक्की अनुभव घ्या
आणि तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो मे महिना आहे हा कन्या राशीसाठी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून गुरुचे जे राशी परिवर्तन तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे ते अतिशय चांगलं आहे, ते अतिशय शुभफलदायी राहील. अर्थात केतू तुमच्या राशीतून चाललाय म्हणून थोडंसं तुमचे जे ग्रहण काळात कालावधी असतील प्रत्येक वर्षात, जसं का आता येणार मी सांगितलं सप्टेंबर आणि ऑक्टोबर, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. हे जर का तुम्ही सांभाळलं तर अर्थातच गुरुचे जे शुभपरिणाम आहेत ते तुम्हाला निश्चित अनुभवायला मिळतील. आणि गेल्या 2-3 वर्षांपेक्षा हे जे वर्ष आहे ते वर्ष हे तुम्हाला शुभफलदायी असंच असणार आहे. आपले या संदर्भातले मतं काय आहेत, आपले अनुभव काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.